Hello everyone, good morning. Myself Busari Vishwas, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shivagaon. My subject is Hospital and Clinical Pharmacy. So friends, previous some lecture we discuss the chapter that is Drug Information Specialist and Services. विद्यार्थी मित्रांनो, मागील 1 ते 2 लेक्चर पासून आपण ड्रग इन्फॉर्मेशन स्पेशलिस्ट आणि सर्व्हिसेस हा जो चॅप्टर आहे तो स्टडी करत आहोत आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण त्यामधील रिमेनिंग पॉइंट स्टडी करणार आहोत. त्यामधील फर्स्ट पॉइंट आहे सर्व्हिसेस और सर्व्हिस फंक्शन. त्यामधील फर्स्ट पॉइंट आहे सर्व्हिस फंक्शन. इन दॅट सर्व्हिस फंक्शन DIS ड्रग इन्फॉर्मेशन स्पेशलिस्ट is source of information on all aspect of drug for healthcare professional. जे हेल्थकेअर प्रोफेशनल आहे, जे आरोग्य सेवा आहे, त्या आरोग्य सेवा व्यावसायिकांसाठी त्या ठिकाणी औषधांच्या सर्व बाबीवरील माहितीचे स्रोत म्हणून जे ड्रग इन्फॉर्मेशन स्पेशलिस्ट आहे, जी आरोग्य सेवा आहे, त्या आरोग्य सेवा व्यावसायिकांसाठी औषधांच्या सर्व बाबीवर किंवा सर्व बाबीवरील माहितीचे जे स्रोत आहेत, रिसोर्स जो आहे, माहितीचा रिसोर्स किंवा स्रोत जो आहे, तो स्रोत म्हणून DIS जे आहे, ड्रग इन्फॉर्मेशन जे आहे ते त्या ठिकाणी कार्य करत असतात किंवा त्यांच्या कार्य त्या ठिकाणी समाविष्ट करतात. मग त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड केलेलं आहे, त्याच्यामध्ये तर कलेक्शन अँड स्टोरेज ऑफ इन्फॉर्मेशन फर्स्ट आहे. त्यामध्ये कलेक्शन अँड स्टोरेज इन्फॉर्मेशन. सेकंड वन आहे रिट्रायवल ऑफ स्टोर्ड इन्फॉर्मेशन. थर्ड वन आहे इव्हॅल्युएशन ऑफ इन्फॉर्मेशन. मोस्ट डिस्टिंग्विश्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ DIS is the evaluation of information prior answering an inquiry or providing the consultation. त्यामधील फर्स्ट स्टडी करूया कलेक्शन अँड स्टोरेज ऑफ इन्फॉर्मेशन. कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते किंवा त्याचं स्टोरेज केलं जातं. त्यामध्ये फर्स्ट वन आहे बुक्स अँड मोनोग्राफ्स. त्या ठिकाणी जे बुक्स आहेत त्याचबरोबर मोनोग्राफ आहे, त्यामध्ये माहिती संकलित केली जाते किंवा त्या ठिकाणी कलेक्ट केली जाते, स्टोअर केली जाते. देन नेक्स्ट वन आहे करंट बायोकेमिकल लिटरेचर. आणि जे करंट बायोकेमिकल साहित्य, लिटरेचर म्हणजे काय, साहित्य किंवा फाईल्स असतील, जे करंट म्हणजे सध्याचे जे बायोकेमिकल साहित्य असेल, करंट बायोकेमिकल लिटरेचर असेल, त्यामध्ये स्टोरेज आणि कलेक्शन केलं जाऊ शकतं इन्फॉर्मेशनचं. देन थर्ड वन आहे मॅन्युअल अँड जर्नल, मेडिकल जर्नल ॲडव्हर्टायझिंग. थर्ड वन काय आहे, मॅन्युअल असतील, जर्नल्स असतील, त्यानंतर जे मेडिकल जर्नल्स आणि जाहिरात इत्यादीमध्ये त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाऊ शकते किंवा कलेक्ट केली जाऊ शकते. देन नेक्स्ट वन इलेक्ट्रॉनिक डाटा प्रोसेसिंग, टेप्स, फ्लॉपीज एक्सेट्रा. आणि इलेक्ट्रॉनिक्स डाटा प्रोसेसिंग जे असेल त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक डाटा प्रोसेसिंग, टेप्स आणि फ्लॉपीज इत्यादीमध्ये. देन नेक्स्ट वन आहे दिस सोर्स वुड नॉट रिप्लेस द फार्मासिस्ट ॲज द ड्रग इन्फॉर्मेशन स्पेशलिस्ट, रॅदर वुड फंक्शन ॲज अ टूल्स इन दिस सर्व्हिसेस. आणि हे जे स्रोत आहे, हा जो सोर्स आहे, तो फार्मासिस्टची जागा घेऊ शकत नाही किंवा त्या फार्मासिस्टची जागा घेणार नाही, कारण त्या ठिकाणी जे मेडिसिनची माहिती आहे किंवा औषध माहिती आहे, त्या ठिकाणी विशेषज्ञ या सेवेची साधने म्हणून त्या ठिकाणी काम करतील. दिस सोर्स वुड नॉट रिप्लेस द फार्मासिस्ट. आणि फार्मासिस्टची जागा हे सोर्स घेऊ शकत नाही. का घेऊ शकत नाही तर as the drug information specialist rather would function as a tools in these services. Then next one आहे
रिट्रायवल ऑफ स्टोर्ड इन्फॉर्मेशन. नेक्स्ट वन आहे रिट्रायवल ऑफ स्टोर्ड इन्फॉर्मेशन. जे स्टोर इन्फॉर्मेशन असते त्याची रिट्रायवल, त्याची पुनर्प्राप्ती आणि इन्फॉर्मेशनची द्या. मग त्यामध्ये काय आहे तर कमर्शियली अवेलेबल सिस्टीम प्रोड्यूस जर्नल्स कव्हरिंग फार्मसी प्रॅक्टिसेस, द फार्मास्युटिकल सायन्स अँड द क्लिनिकल अँड इकॉनॉमिकल आस्पेक्ट ऑफ ड्रग. आणि जी संग्रहित माहिती आहे किंवा संग्रहित माहितीची पूर्वप्राप्ती, व्यावसायिकदृष्ट्या उपलब्ध सिस्टीम, कमर्शियली अवेलेबल सिस्टीम त्याला आपण म्हणू शकतो. त्यामध्ये मग औषध निर्माणशास्त्र असेल आणि औषधाच्या क्लिनिकल, फार्मसी प्रॅक्टिस अँड फार्मास्युटिकल सायन्स अँड क्लिनिकल आर्थिक पैलूचा अभ्यास करणारे जर्नल्स तयार केले जातात तेव्हा त्या ठिकाणी जर्नल्स तयार करतात. जे रिट्रायवल स्टोर्ड इन्फॉर्मेशन जे आहे ते कशा प्रकारे आहे तर कमर्शियली जी अवेलेबल सिस्टीम आहे त्याच्यामध्ये काय असेल मग उपलब्ध सिस्टीममध्ये औषध निर्माणशास्त्र असेल, उपलब्ध सिस्टीम औषध निर्माणशास्त्र आणि औषधाच्या क्लिनिकल आर्थिक पैलूचा अभ्यास करणारे जर्नल्स तयार करतात. Then all these commercially available system for retrieval have a significant lag time between original publication of articles and inclusion of the article in the retrieval system. Then next one, evaluation of information. Most distinguishing characteristics of DIS is the evaluation of information prior answering and inquiry or providing the consultation. Increasing the quantity and variability quality of the drug literature requires the evaluation step. This is the useful in the formulary system in writing of monogram. आणि माहितीचे जे मूल्यांकन आहे ते DISचे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचबरोबर वैशिष्ट्यपूर्ण जे वैशिष्ट्य आहे म्हणजे काय तर चौकशीचे उत्तर देण्यापूर्वी किंवा त्या ठिकाणी सल्लासलमत करण्यापूर्वी माहितीचे मूल्यांकन त्या ठिकाणी केले जाते किंवा मूल्यांकन करणे. इव्हॅल्युएशन ऑफ इन्फॉर्मेशन डिस्टिंग्विंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ DIS इज द इव्हॅल्युएशन ऑफ इन्फॉर्मेशन प्रायर अँसरिंग अँड इन्क्वायरी फॉर प्रोव्हाइडिंग द कन्सलेशनच्या आधी त्या ठिकाणी त्याचं मूल्यांकन करणं गरजेचं असतं. नेक्स्ट फंक्शन आहे डिसेमिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे त्या फंक्शन जे आहेत त्याच्यामध्ये कलेक्शन अँड स्टोरेज त्याचं फर्स्ट फंक्शन आहे. देन रिट्रायवल ऑफ स्टोर्ड इन्फॉर्मेशन, त्यानंतर इव्हॅल्युएशन ऑफ इन्फॉर्मेशन असेल त्याचं इव्हॅल्युएशन असेल आणि लास्ट फंक्शन आहे त्याचं की डिसेमिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन, त्या माहितीचा प्रसार कशा प्रकारे केला गेला पाहिजे. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे द ड्रग इन्फॉर्मेशन कॅन बी कम्युनिकेटेड ओव्हर द टेलिफोन इन बोथ पर्सन अँड व्हर्बल in and written communication skill are essential in disseminating drug information. त्याचा प्रसार कशा प्रकारे डिसेमिनेटिंग इन्फॉर्मेशन कशा प्रकारे केली जाते तर फर्स्ट पॉईंटमध्ये सांगितलं की द ड्रग इन्फॉर्मेशन कॅन बी कम्युनिकेटेड ओव्हर द टेलिफोन. आणि त्या ड्रगची त्या औषधाची माहिती दूरध्वनीवरून त्या ठिकाणी कळविली जाऊ शकते. त्याचबरोबर दोन्ही व्यक्तीमध्ये किंवा व्हर्बल शाब्दिक त्या ठिकाणी आणि रिटर्न स्वरूपात रिटर्न कम्युनिकेशन स्किल लेखी स्वरूपात कौशल्य औषधी माहिती त्या ठिकाणी प्रसारित करण्यासाठी त्या ठिकाणी आवश्यक आहेत. फर्स्ट वन काय आहे माहिती कशा प्रकारे एकतर टेलिफोनद्वारे, देन बोथ पर्सन टू पर्सन किंवा व्हर्बल, त्याचबरोबर रिटर्न कम्युनिकेशन किंवा अशाद्वारे त्या ठिकाणी माहिती प्रसारित केली जाते किंवा प्रसारित करण्यासाठी आवश्यक आहे. Then second one is specialist should answer the questions whenever possible rather than to provide the information which pertains to it. आणि जे स्पेशलिस्ट आहे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत त्याऐवजी जी माहिती त्या संबंधित आहेत त्या. मग त्यामध्ये
नेक्स्ट वन आहे क्लिनिकल ट्रेनिंग अँड एक्सपिरियन्स इज इसेन्शियल फॉर द प्रोड्युसिंग clinically relevant drug information to increase the visibility of the services and establish contact for further consultation. The specialist should meet the head of institution. आणि क्लिनिकल जे प्रशिक्षण आहे, जे क्लिनिकल ट्रेनिंग आहे, संबंधित त्या ठिकाणी अनुभव असणं आवश्यक आहे. क्लिनिकल ट्रेनिंग अँड एक्सपिरियन्स इज इसेन्शियल फॉर प्रोड्युसिंग द क्लिनिकली रिलेव्हंट ड्रग इन्फॉर्मेशन. त्या ठिकाणी काय पाहिजे, क्लिनिकल प्रशिक्षण संबंधित त्या ठिकाणी अनुभव असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी टू इन्क्रीज द व्हिजिबिलिटी ऑफ द सर्व्हिसेस अँड एस्टॅब्लिश कॉन्टॅक्ट फॉर द फर्दर कन्सल्टेशन द स्पेशलिस्ट शूड मीट द हेड ऑफ इन्स्टिट्यूशन. आणि सेवेची दृश्यमानता त्या ठिकाणी वाढवण्यासाठी आणि पुढील कन्सलेशन करण्यासाठी, कन्सलेशनला आपण काय म्हणतो, सल्लामत करण्यासाठी, संपर्क स्थापित करण्यासाठी जे स्पेशलिस्ट आहे त्याने काय केलं पाहिजे, तर तज्ज्ञांनी संस्थेच्या त्या प्रमुखांना भेटणं गरजेचं आहे. स्पेशलिस्ट शूड मीट हेड ऑफ इन्स्टिट्यूट. आणि स्पेशलिस्टनी कोणाला भेटणं गरजेचं आहे, तर हेड ऑफ इन्स्टिट्यूट जे आहे, इन्स्टिट्यूटचे जे हेड असतील, जे प्रमुख असतील त्यांना भेटावे. देन नेक्स्ट आहे ही मस्ट नो द प्रॉपर क्वेश्चन टू आस्क व्हाईल अटेम्प्टिंग टू प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन टू फॉर्म्युलेट अ मिनिंगफुल रिस्पॉन्स. आणि त्या ठिकाणी जो मिनिंगफुल प्रतिसाद किंवा रिस्पॉन्स आहे तयार करण्यासाठी माहिती देण्याचा प्रयत्न करताना त्याला विचारण्यासाठी योग्य प्रश्न माहीत असणे त्या ठिकाणी आवश्यक आहे. ही मस्ट नो, त्यांना काय माहीत पाहिजे की प्रॉपर क्वेश्चन माहीत पाहिजे. कशाच्या संदर्भात प्रॉपर क्वेश्चन माहीत पाहिजे, तर जे मिनिंगफुल रिस्पॉन्स आहे, अर्थपूर्ण जो प्रतिसाद आहे तो तयार करण्यासाठी माहिती देण्याचा प्रयत्न करताना, ज्यावेळेस माहिती देत असेल त्या माहिती देण्याचा प्रयत्न करताना त्यांना विचारण्यासाठी जे प्रश्न आहेत ते योग्य प्रश्न माहीत असणं गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. देन नेक्स्ट वन, ही शूड बी एबल टू answer the questions on identification, availability and pharmaceutical compatibility. आणि जे आयडेंटिफिकेशन असेल त्याचबरोबर अवेलेबिलिटी, उपलब्धता आणि जे औषध आहे त्या ही शुड बी एबल पाहिजे. कशासाठी, तर ॲन्सर द क्वेश्चन्स. कशाच्या संदर्भात, आयडेंटिफिकेशनच्या संदर्भात, देन अवेलेबिलिटीच्या संदर्भात आणि फार्मास्युटिकल कॉम्पॅटेबिलिटी. तो ओळख, उपलब्धता आणि औषध सुसंगततेवरील प्रश्नांची उत्तरे देण्यास त्या ठिकाणी सक्षम असणं गरजेचं आहे किंवा सक्षम असावा. देन नेक्स्ट वन आहे सोर्स फॉर डिसेमिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन. त्या ठिकाणी माहितीचा प्रसार करण्याचे सोर्स काय आहेत नेमके किंवा प्रामुख्याने ते सोर्स काय आहेत, तर फर्स्ट वन आहे टेलिफोन, दूरध्वनी. देन इन पर्सन. थर्ड वन रायटिंग, लेखन करून. फोर्थ वन मोनोग्राफ प्रिपेअर्ड फॉर PTC रिव्ह्यू. जे फार्मसी थेरपॉटिकल कमिटी आहे त्या PTC रिव्ह्यूद्वारे किंवा PTC पुनरावलोकनासाठी तयार केलेल्या मोनोग्राफ जे आहे त्याद्वारे आपण जे PTC पुनरावलोकन करण्यासाठी जे मोनोग्राफ आपण प्रिपेअर केलेले आहेत त्या मोनोग्राफमध्ये द्वारे सुद्धा आपण माहितीचा प्रसार करू शकतो. देन न्यूज लेटर असेल, बातमीपत्र असतील आणि बुलेटिन असतील इत्यादीद्वारे आपण त्या ठिकाणी ड्रगचा इन्फॉर्मेशन आपण स्प्रेड करू शकतो, प्रसार करू शकतो. देन नेक्स्ट वन आहे एज्युकेशनल ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट वन पॉईंट आहे एज्युकेशनल ॲक्टिव्हिटी. इन दॅट एज्युकेशनल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, जे शैक्षणिक उपक्रम असतील त्याच्याशी संदर्भात. इट इज ॲन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ओव्हरऑल डेली प्रोग्राम. हा ओव्हरऑल डेली प्रोग्राम जो दैनंदिन कार्यक्रम आहे त्या दैनंदिन कार्यक्रमाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. DIS स्टाफ अंडरगो डेली एज्युकेशन. आणि DIS कर्मचारी जे आहेत, जो स्टाफ आहे
ते रोजचे शिक्षण घेतात. देन इट इज इम्पॉर्टंट टू सेट रिअलिस्टिक गोल्स फॉर स्टुडंट रोटेटिंग थ्रू द DIS अँड टू मेक इफिशियंट यूज ऑफ देअर टाईम. आणि DIS जो आहे ड्रग इन्फॉर्मेशन स्पेशलिस्ट जो आहे तो काय करतो, त्याच्याद्वारे ज्या रोटेट केला जाणारा स्टाफ आहे किंवा त्याद्वारे फिरणाऱ्या विद्यार्थ्यासाठी वास्तववादी उद्दिष्टे निश्चित करणे, त्याचबरोबर त्यांच्या वेळेचा योग्य वापर करणे हे महत्त्वाचे आहे. इट इज इम्पॉर्टंट टू सेट रिअलिस्टिक गोल जे उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्ट रोटेटिंग थ्रू DIS अँड मेक इफिशियंट यूज देअर टाईम. आणि DISद्वारे फिरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट निश्चित करणे आणि त्यांचा वेळेचा योग्य वापर करणे हे महत्त्वाचे आहे. नेक्स्ट पॉईंट आहे सम ऑफ एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज आर. त्याच्यामध्ये शैक्षणिक जे ॲक्टिव्हिटीज आहेत एज्युकेशनल ॲक्टिव्हिटी पुढील प्रमाणे आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे टू प्रोव्हाइड कंटिन्युइंग एज्युकेशन लेक्चर्स अँड सेमिनार टू स्टाफ अँड हेल्थ प्रोफेशनल. आणि जे स्टाफ असतील जे कर्मचारी असतील त्याच्याबरोबर हेल्थ प्रोफेशनल आरोग्य व्यावसायिकांना सतत काय केलं पाहिजे तर प्रशिक्षण व्याख्याने आणि सेमिनार प्रदान करणं. देन नेक्स्ट वन आहे टू प्रेझेंट अँड रिव्ह्यू इंटरेस्टिंग ड्रग इन्फॉर्मेशन रिक्वेस्ट ॲट शेड्यूल सेमिनार. आणि नियोजित सेमिनारमध्ये जे ड्रग इन्फॉर्मेशन आहे ती सादर आणि त्यांचे पुनरावलोकन करणं गरजेचं आहे किंवा पुनरावलोकन करणे. देन थर्ड वन आहे टू इन्स्ट्रक्ट अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट ऑन द इफेक्टिव्ह यूज ऑफ रिसोर्स इन द DIS. आणि DIS मधील संसाधनाच्या प्रभावी वापराबद्दल जे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट आहेत त्या अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना त्या पदवीधर विद्यार्थ्यांना सूचना देणं. टू इन्स्ट्रक्ट द अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट ऑन द इफेक्टिव्ह यूज ऑफ रिसोर्स इन DIS. देन नेक्स्ट वन आहे टू प्रिपेअर स्पेसिफिक रिटन गाईडलाईन्स ऑन एनी अस्पेक्ट ऑफ ड्रग युजेस फॉर यूज बाय फार्मसिस्ट नर्सेस अँड फिजिशियन इन पेशंट केअर एरियाज. रुग्णांच्या काळजी घेणाऱ्या क्षेत्रातील त्यामध्ये फार्मासिस्ट असेल, देन नर्सेस असेल, डॉक्टर असतील, फिजिशियन असतील इन पेशंट केअर एरियाज ह्या बाबीसंबंधी विशिष्ट लेखी मार्गदर्शन सूचना तयार केल्या पाहिजेत किंवा त्या सूचना तयार करणे. नेक्स्ट पॉईंट आहे ॲबिलिटीज रिक्वायर्ड फॉर द ड्रग इन्फॉर्मेशन स्पेशलिस्ट. क्षमता काय पाहिजेत, त्यांच्या ॲबिलिटीज काय पाहिजेत ड्रग इन्फॉर्मेशन स्पेशलिस्टच्या. फर्स्ट वन आहे डेमॉन्स्ट्रेशन ऑफ प्रोफेशनल अँड टेक्निकल competence in evaluation, critical selection and utilization of drug literature, presentation of the maximum relevant information with minimal volume of pertinent support documentation to perm independent informed conclusion and discussion. म्हणजेच काय जे मूल्यांकन आहे त्याच्यामध्ये काय असेल इव्हॅल्युएशन, देन क्रिटिकल सिलेक्शन आणि जे युटिलायझेशन ऑफ ड्रग लिटरेचर आणि औषध साहित्याचा उपयोग यामध्ये जे प्रोफेशनल त्याचबरोबर तांत्रिक पात्रतेचे प्रदर्शन, स्वतंत्र सूचित माहिती आणि निष्कर्ष आणि निर्णयासाठी परवानगी देणाऱ्या कागदपत्रांना त्या ठिकाणी कमीत कमी प्रासंगिक माहिती देणारी जास्तीत जास्त संबंधित माहितीचे सादरीकरण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कशाचं इट इज अ मॅक्झिमम रिलेव्हंट विथ द मिनिमल काय प्रेझेंट करणं गरजेचं आहे तर प्रेझेंटेशन ऑफ द मॅक्झिमम रिलेव्हंट इन्फॉर्मेशन जे स्वतंत्र सूचित माहिती किंवा निष्कर्ष आणि निर्णयासाठी परवानगी देण्याच्या कागदपत्रांना कमीत कमी प्रासंगिक माहिती देणारी जास्तीत जास्त संबंधित माहितीचे स्पष्टीकरण. प्रेझेंटेशन ऑफ द मॅक्झिमम रिलेव्हंट इन्फॉर्मेशन विथ द मिनिमम व्हॉल्यूम ऑफ पर्शियंट सपोर्टिंग डॉक्युमेंटेशन टू
independent informed conclusion and discussion. Then next one आहे knowledge of institutional and extramural library facility, literature utilization and library services. जे institutional knowledge असेल, then extramural library facility असेल, then literature utilization असेल, साहित्याचे उपयोग असतील आणि ग्रंथालय सेवा असेल. देन थर्ड वन आहे पोसेशन ऑफ व्हर्बल अँड रिटन कम्युनिकेशन. व्हर्बल त्याचबरोबर रिटन कम्युनिकेशन स्किल, त्याची कौशल्य, शाब्दिक आणि लेखी दळणवळणाची त्या ठिकाणी कौशल्य. देन नेक्स्ट वन आहे ऑपॅसिटी टू कंट्रीब्यूट टू द कंटिन्युइंग एज्युकेशन ऑफ द हेल्थ प्रोफेशन. देन जे हेल्थ प्रोफेशन आहे, जे सर्व हेल्थ प्रोफेशन आहे त्यामध्ये निरंतर शिक्षणात योगदान देणे त्या ठिकाणी काय आहे, योगदान दिलं पाहिजे. ऑपॅसिटी टू कंट्रीब्यूट द कंटिन्युइंग एज्युकेशन ऑफ ऑल हेल्थ प्रोफेशन. आणि ऑपॅसिटी म्हणजे त्या ठिकाणी सर्व जे हेल्थ प्रोफेशन आहे त्यामध्ये निरंतर योगदान देणे त्याची अपारदर्शकता आहे. देन फिफ्थ वन आहे पार्टिसिपेशन डायरेक्टली अँड इनडायरेक्टली इन पेशंट केअर बाय मॉनिटरिंग ड्रग रेजिमेन. पार्टिसिपेशन डायरेक्टली अँड इनडायरेक्टली पेशंट केअर मॉनिटरिंग द ड्रग रेजिमेंट. आणि जे औषध आहे त्या औषधांच्या नियमावर त्या ठिकाणी नजर ठेवून कसे डायरेक्टली अँड इनडायरेक्टली मॉनिटरिंग करून औषधांच्या नियमावर त्या ठिकाणी नजर ठेवून रुग्णांच्या सेवेत डायरेक्टली प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्या ठिकाणी सहभाग. देन सिक्स वन फॅमिलिअरिटी विथ इलेक्ट्रॉनिक डाटा प्रोसेसिंग फॉर इन्फॉर्मेशन रिट्रायवल. आणि माहिती पूर्णप्राप्तीपासून किंवा पुनर्प्राप्तीपासून जे इलेक्ट्रॉनिक डेटा प्रक्रियेची ओळख. देन सेवन्थ वन प्रोव्हिजन ऑफ प्रोफेशनल सर्व्हिसेस टू द फार्मसी अँड थेरप्युटिक कमिटी. फार्मसी आणि उपचारात्मक समितीला जे आहे, फार्मसी आणि थेरप्युटिक कमिटी जे आहे त्याला जे प्रोफेशन आहे फार्मसी आणि थेरप्युटिक समितीला व्यावसायिक सेवा त्या ठिकाणी प्रदान करणे. देन 8 आहे रेंडरिंग ऑफ प्रोफेशनल जजमेंट टू ब्रिंग इफेक्टिव्ह फार्मास्युटिकल सर्व्हिसेस इन द mainstream of patient care, thus contributing to clinical pharmacy practices and the education of its practitioner. जे पेशंट सेवेच्या मुख्य प्रभावी जे फार्मास्युटिकल सेवा आणण्यासाठी व्यावसायिक निर्णयाचे त्या ठिकाणी प्रतिपादन, अशा प्रकारे जी क्लिनिकल फार्मसीचा सराव असेल आणि त्यांच्या अभ्यासक्रमाच्या शिक्षणास योगदान. देन कंट्रीब्युशन टू ड्रग लिटरेचर थ्रू ॲप्रोप्रिएट रिसर्च. आणि योग्य संशोधनातून औषध साहित्यात योगदान कंट्रीब्युशन करणे. कशामध्ये कंट्रीब्युशन करणे, तर ड्रग लिटरेचरमध्ये. कशाद्वारे, थ्रू द ॲप्रोप्रिएट रिसर्च. नेक्स्ट वन आहे ड्रग इन्फॉर्मेशन बुलेटिन. ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर कुड पब्लिश अ बुकलेट to communicate the recent information about the drugs to all the health professional in hospital, which is called as drug information bulletin. प्रामुख्याने ड्रग इन्फॉर्मेशन बुलेटिन म्हणायचं काय किंवा त्याची व्याख्या काय आहे, तर जे ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर आहेत किंवा औषधाची माहिती केंद्र आहेत ते काय करतात, तर रुग्णालयातील सर्व व्यावसायिकांना जे हेल्थ प्रोफेशनल असतील इन हॉस्पिटलमधील, जे हेल्थ प्रोफेशनल असतील हॉस्पिटलमधील त्या व्यावसायिकांना औषधाविषयी जी माहिती आहे ती माहिती पोहोचवण्यासाठी एक बुकलेट त्या ठिकाणी काय करतात, प्रकाशित करू शकते. आणि त्या बुकलेटलाच आपण काय म्हणू शकतो, तर ड्रग इन्फॉर्मेशन बुलेटिन त्या बुकलेटला आपण म्हणतो. जे ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर आहेत ते काय करतात, तर एक बुकलेट पब्लिश करतात. कशाच्या संदर्भात, तर जे ड्रग आहेत त्या ड्रगच्या माहितीच्या संदर्भात. आणि ती माहिती कोणाला पोहोचवली जाते, तर ती
जे हेल्थ केअर प्रोफेशनल आहेत हॉस्पिटलमधील रुग्णालयामधील त्यांना पोहोचवण्यासाठी जे पुस्तक प्रकाशित केलं जातं त्या पुस्तकाला काय म्हणू शकतो आपण ड्रग इन्फॉर्मेशन बुलेटिन असं म्हणू शकतो. नेक्स्ट वन आहे इम्पॉर्टन्स ऑफ ड्रग इन्फॉर्मेशन बुलेटिन. त्याचे इम्पॉर्टन्स काय आहेत ड्रग इन्फॉर्मेशन बुलेटिनचे इम्पॉर्टन्स काय आहेत तर फर्स्ट इम्पॉर्टन्स आहे इट ॲक्ट ॲज अ लिंक बिटवीन ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर अँड हेल्थ प्रोफेशनल. हे काय करतं मेनली तर जे औषध माहिती केंद्र असतील आणि आरोग्य व्यावसायिक असतील त्याला हेल्थ प्रोफेशनल जे आहेत आरोग्य व्यावसायिक म्हणजे हेल्थ प्रोफेशनल जे आहेत यांच्यातील दुवा म्हणून ते ठिकाणी कार्य करतं. इट इज ॲक्ट ॲज अ लिंक बिटवीन द ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर अँड हेल्थ प्रोफेशन. देन सेकंड वन आहे द इन्फॉर्मेशन इज कम्युनिकेटेड टू फिजिशियन, फार्मासिस्ट, nurses and other health professionals in the shortest possible time for applicable or application in the clinical pharmacy practice. आणि क्लिनिकल फार्मसी सरावामध्ये अर्ज करण्यासाठी कमीत कमी वेळेत चिकित्सक त्याचबरोबर फार्मासिस्ट, नर्स आणि इतर आरोग्य कमीत कमी व्यावसायिकांना माहिती दिली जाते किंवा दिली आहे. Then third one आहे the bulletin gives the information about the recent advances in medical research and the detailed information about the drug to physician and pharmacist. आणि हे बुलेटिन काय करतं इन्फॉर्मेशन देण्याचं काम करतं कशाशी रिलेटेड जे रिसेंट ॲडव्हान्सेस मेडिकल रिसर्चमध्ये झालेले आहेत अशा रिसेंट ॲडव्हान्सेसमध्ये इन्फॉर्मेशन देण्याचं काम करतं. त्याचबरोबर डिटेल इन्फॉर्मेशन गिव्हन टू द और डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द ड्रग्स आणि ड्रगविषयी डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाते कोणाला फिजिशियन असेल किंवा फार्मासिस्ट असेल. देन नेक्स्ट वन आहे इट इज ऑल्सो पब्लिश द मॅटर क्वेश्चन आन्सर सेशन अँड ॲबस्ट्रॅक्ट ऑन न्यू डेव्हलपमेंट्स. आणि याच्यामध्ये काय असतं तर जे प्रश्न उत्तर असतील जे क्वेश्चन आन्सर सत्र असेल ते प्रकाशित केले जाते आणि त्या ठिकाणी new developments and abstract on new development. These services helps it keeping the medical staff of the hospital alert about recent drug research and using the same clinical practices. आणि ही सेवा रुग्णालयाच्या जे मेडिकल स्टाफ असतील वैद्यकीय कर्मचारी असतील त्यांना औषध संशोधनाबद्दल सतर्क ठेवण्यास आणि क्लिनिकल प्रॅक्टिसेसमध्ये वापरण्यास त्या ठिकाणी मदत केली जाते. थँक्यू एव्हरीवन. इन दिस वे ड्रग इन्फॉर्मेशन specialist and services chapter is over here. Next lecture we will start next chapter. Thank you.